हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू कॉम्पिटेटिव्ह स्टडी हब। आज आपण इतिहास प्रसिद्ध हल्दीघाटीची लढाई याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। हल्दीघाटीची लढाई 18 जून 1576 मध्ये मेवाडचा राजा महाराणा प्रताप आणि मुघल सम्राट अकबराचा प्रधान सेनापती मानसिंग यांच्यात लढली गेली। ही लढाई भारतीय इतिहासातील एक महत्त्वाची घटना मानली जाते। मुघल सम्राट अकबराने संपूर्ण भारत आपल्या अधिपत्याखाली आणण्यासाठी अनेक राज्यांवर स्वारी केली। बहुतांश राजपूत राजांनी अकबराची अधीनता स्वीकारली, पण मेवाडचा शूर राजा महाराणा प्रताप यांनी मुघलांना शरण जाण्यास नकार दिला। यामुळे अकबराने मेवाड जिंकण्यासाठी आपला सेनापती मानसिंग आणि असफ खान यांच्या नेतृत्वाखाली मोठे सैन्य पाठविले। हल्दीघाटी हा अरवली पर्वतरांगेतील एक अरुंद आणि कठीण घाट आहे। या घाटाची माती हळदीसारखी पिवळी असल्यामुळे याला हल्दीघाटी असे नाव पडले। हा प्रदेश राजपूत सैन्यासाठी अनुकूल होता, कारण त्यांना डोंगराळ भागात युद्ध करण्याचा अनुभव होता। महाराणा प्रताप यांनी हाच फायदा घेत आपले लहानसे सैन्य मोठ्या मुघल सैन्याशी भिडविले। येथेच महाराणा प्रताप आणि मुघल सैन्य समोरासमोर आले। महाराणा प्रताप यांच्याकडे साधारणतः 20,000 सैनिक होते, तर मुघल सैन्यात 80,000 सैनिक होते। या लढाईमध्ये महाराणा प्रताप यांनी गुरिल्ला युद्धनीतीचा उपयोग केला। त्यांच्या सैन्यात राजपूत, भिल्ल आणि इतर स्थानिक जमातीचे वीर सहभागी झाले होते। महाराणा प्रताप आपल्या प्रिय घोडा चेतकवर आरूढ झाले आणि रणभूमीवर झुंजले। सुरुवातीला राजपूत सैन्याने मुघल सैन्यावर जोरदार हल्ला केला आणि अनेक मुघल सैनिक ठार केले। प्रत्यक्ष युद्धभूमीत राजपूत सैन्याने पराक्रम गाजविला, परंतु सैन्य कमी असल्यामुळे महाराणा प्रताप यांना माघार घ्यावी लागली आणि त्यांनी कोलियारी येथे मुक्काम केला। ही लढाई साधारणतः 6 तास चालली आणि त्यात दोन्ही बाजूंना मोठे नुकसान सहन करावे लागले। मुघल सैन्याने ही लढाई जिंकली, परंतु महाराणा प्रताप यांना ते पकडू शकले नाही। मेवाडचे संपूर्ण नियंत्रण मुघलांना घेता आले नाही। पुढील काही वर्ष महाराणा प्रताप यांनी गुरिल्ला युद्ध करून अनेक मुघल ठाणे परत मिळवले। इसवी सन 1582 मध्ये महाराणा प्रताप यांनी मुघलांवर पुन्हा स्वारी करून मेवाड प्रदेश परत मिळविला। अशा शूर महाराणा प्रताप यांचा मृत्यू 19 जानेवारी 1597 रोजी झाला। ते मेवाडच्या स्वातंत्र्यतेसाठी आयुष्यभर लढले आणि मुघल सम्राट अकबराच्या सैन्याविरुद्ध प्रखर प्रतिकार केला। त्यांचे बलिदान हे स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक बनले। महाराणा प्रताप यांची ही लढाई पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरली। आजही राजपूत योद्ध्यांचे शौर्य आणि निष्ठा यांची ही लढाई साक्ष देते। हल्दीघाटीची लढाई ही राजकीय विजयापेक्षा नैतिक विजय जास्त मानली जाते। जरी मुघल सैन्याने रणभूमी जिंकली, तरी महाराणा प्रताप यांनी इतिहासात अमरत्व मिळवले। आजही त्यांचे शौर्य आणि स्वाभिमान प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे। म्हणून असे म्हटले जाते, हल्दीघाटी ही केवळ एक युद्धभूमी नाही, तर ती शौर्य, निष्ठा आणि राष्ट्रप्रेमाची भूमी आहे। फ्रेंड्स, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।